कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी आज शासकीय विश्रामगृह इथं पत्रकारांशी संवाद साधला। यावेळी बोलताना त्यांनी राजकारणात गुन्हेगारी वाढत असल्याच्या मुद्द्यावर राजकीय नेत्यांना कार्यकर्त्यांपेक्षा ज्यावेळी एखादा बाहुबली जवळचे वाटू लागतात अशावेळी राजकारणाचे गुन्हेगारीकरण वाढते अशी टीका केली। पूर्वी राजकारणात कार्यकर्त्यांना महत्त्व होतं, आजही कार्यकर्त्यांच्या जोरावरच पक्ष चालतात। मात्र काही ठिकाणी नेत्यांना बाहुबली जवळचे वाटू लागले, त्यामुळे सत्तेतून पैसा आणि पैशातून राजकारण हे सूत्र सुरू झालं। त्यामुळे राजकारणात गुन्हेगारांचे प्रमाण वाढल्याचं त्यांनी सांगितलं। खाण्यापिण्याची संस्कृती बदलली, पेयपानाची संस्कृती बदलली, इतकंच नव्हे तर काही ठिकाणी तर हुंड्याची संख्या वाढली। हे सगळे परिणाम झालेले आपल्याला दिसत आहेत। राजकारणात आपला प्रश्न सोडवून घेण्यासाठी कार्यकर्त्याच्या ऐवजी एखाद्या बाहुबलीवर अवलंबून राहावं लागायला लागतं। त्यावेळेला आपोआपच राजकारणापेक्षा त्या व्यक्तीचं महत्त्व वाढतं आणि त्या व्यक्तीचं महत्त्व काही प्रमाणात मानणं पण योग्य आहे। शेवटी सामाजिक कार्यकर्त्यांकडे सुद्धा लोक, अण्णा हजारेंकडे सुद्धा जाणारे लोक आहेत किंवा आमचा प्रश्न सोडवून द्या, पण जेव्हा त्याबद्दलचा सौदा सुरू होतो तेव्हा त्या सौद्यामधून मग राजकारणातून पैसा आणि पैशातून राजकारण ही सगळी साखळी उभी राहते। सामान्य माणसानं आपली भूमिका समाज माध्यमांद्वारे मांडून शासनावर अंकुश ठेवला पाहिजे असंही त्या म्हणाल्या। राज्यामध्ये मंत्रिमंडळ स्थापन झाले, अधिवेशनही झाले, आता पालकमंत्री लवकरच निवडले जातील, त्यामुळे प्रशासन गतिमान होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। पत्रकार निवासस्थानाचा प्रलंबित प्रश्न आणि इतर विविध प्रश्नांचा शासन दरबारी पाठपुरावा करू अशी ग्वाही डॉक्टर गोऱ्हे यांनी दिली।